हॅलो दोस्तो, कशा आहेत माझ्या तायांनो? चला आज प्रश्नपत्रिका 12वी पाहणार आहोत आणि आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती यासाठी तयारी करत आहोत. आता काही दिवसातच आपल्याला फॉर्म भरायला येणार आहे, त्याच्यामुळे तयारी जोरदार सुरू ठेवायची आहे. आपण जरा पण वेळ न घालवता पहिला प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न हिस्ट्रीवर आहे. चंपारण सत्याग्रहाबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा बिहारमध्ये झाला. याचा संबंध निळी शेतीशी होता. या आंदोलनाचे नेतृत्व लोकमान्य टिळक यांनी केले. कोणते विधाने बरोबर आहेत? फक्त 1 आणि 2, फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि 3 की 1, 2, 3 म्हणजे सगळे पर्याय बरोबर आहेत. कोणतं वाक्य बरोबर आहे? चंपारण्य सत्याग्रहाबाबत. आता आपण याचं एक्सप्लेनेशन पाहूया पहिला. 1 आणि 2 बरोबर आहेत. कधी झाला हा? 1917 ला झाला. कुठे झाला हा? बिहारमध्ये म्हणजेच चंपारण या ठिकाणी. नेतृत्व टिळकांनी केले का? नाही. चंपारण्याचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलेलं आहे 1917 ला. कारण काय होतं? का घडला चंपारण्य? तर इंग्रजांनी शेतकऱ्यांना तीन पद्धतीने सक्तीने निळी पिकवायला लावली होती. तीन म्हणजे काय? शेतीच्या त, अ, 3/3 भागात शेती करायची निळीची म्हणून. त्याचं महत्व काय आहे? तर हा महात्मा गांधीजींचा भारतातील पहिला यशस्वी सत्याग्रह ठरलेला आहे. कधी घडला? 1917 ला बिहारमध्ये चंपारण सत्याग्रह. त्याच्यानंतर महात्मा गांधीजींचे बाकीचे कुठले आहेत? 1918 ला त्यांनी खेडा सत्याग्रह केला आणि 1918 ला अहमदाबाद मिल कामगार आंदोलन पण झालेलं आहे. 1942 ला भारत छोडो आंदोलन महात्मा गांधीजींचे हे महत्वाचे काही आंदोलनापैकी एक आहेत. आता पुढचा प्रश्न पाहू. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. मूलभूत कर्तव्य 42व्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली. ती संविधानाच्या भाग 4A मध्ये आहेत. ती न्यायालयाद्वारे थेट अंमलात आणता येतात. खालीलपैकी योग्य उत्तरे निवडा. फक्त 1 आणि 2, फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि 3, 1, 2, 3. कोणतं बरोबर आहे? आपण इथं स्पष्टीकरण घेऊया. काय आहे? मूलभूत कर्तव्य 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली का? 42व्या घटना दुरुस्तीने हो. 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेत. आणि कुठली समिती होती? समिती स्वरसिंह समिती होती. संविधानाच्या भाग कितव्यात आहेत? भाग 4A मध्ये आहेत का? हो बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. न्यायालयाद्वारे थेट अंमलात येतात का? जर आपल्या मूलभूत कर्तव्याचे हनन झाले तर आपण थेट न्यायालयात जातो का? तर नाही, आपण थेट न्यायालयात जात नाही. कशासाठी आपण न्यायालयात जातो? तर मूलभूत हक्काबाबत आपण न्यायालयात जातो. त्याच्यामुळे स्टेटमेंट 3 हे चुकीचं आहे. जर आपण स्टेटमेंट 3 असणारे पर्याय काढले तर आपल्याला एक पर्याय उरतो, तो म्हणजे ए, आणि आपलं ए हे बरोबर उत्तर आहे. 42वी घटना कधी घडली? 1976 ला. त्यानुसार आपण पार्ट 4A मध्ये म्हणजे भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्ये ऍड केली. कोणत्या कलमात? कलम लक्षात घ्या 51A. कोणती शिफारस होती? कोणत्या समितीची? स्वर्णसिंह समिती होती. आता सुरुवातीला किती कलमे होती? सुरुवातीला 10च कलम होती. मग 11वं कलम कधी आलं? तर 11वं कलम आलं 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार. आणि कोणती ऍड केलं? पालकांचे कर्तव्य ऍड केलं, ते म्हणजे 6 ते 14 वर्ष वयोगटातील जी मुलं आहेत त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे पालकांचे कर्तव्य 11व्या कर्तव्यात ऍड केलं. 2002 ला आणि 86वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न. भारतातील नद्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्राला मिळते. तापी नदी नर्मदेच्या दक्षिणेस समांतर वाहते. गोदावरी नदी अरबी समुद्राला मिळते. खालीलपैकी योग्य उत्तर निवडा. फक्त 1 आणि 2, फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि 3 की फक्त 1, 2, 3 म्हणजे सर्वच. कोणतं बरोबर आहे? नर्मदा नदी. नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहते का? हो बरोबर वाहते. आता ते पश्चिमेकडे वाहत असेल तर अरबी समुद्रालाच मिळणार आहे का? हो बरोबर, पश्चिमेला अरबी समुद्र आहे. हे एकदम बरोबर आहे. तर तापी नदी नर्मदेच्या समांतर दक्षिणेस समांतर वाहते. वाहते का तापी नदी? तर बरोबर आहे. तापी नदी
नर्मदेच्या खाली वाहते म्हणजे समांतर वाहते आणि ती सुद्धा अरबी समुद्राला मिळते. गोदावरी नदी अरबी समुद्राला मिळते. गोदावरी अरबी समुद्राला मिळते का? नाही. ती कुठे मिळते? बंगालच्या उपसागरात मिळते. त्याच्यामुळे तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. जर आपण तिसरं स्टेटमेंट असणारं ऑप्शन कट केले तर आपल्याला फक्त ऑप्शन ए उरतो आणि तेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर पाहू, नर्मदा नदी उगम कुठे होतो? अमरकंटक म्हणजेच मध्य प्रदेशला. जरी नर्मदा नदी महाराष्ट्रातून वाहत असली तरी तिचा उगम मध्य प्रदेशमध्ये होतो आणि अरबी समुद्राला मिळते. कुठल्या आखातात? तर हे आखात असणार आहे खंबातच्या आखातात ही नदी येऊन मिळते. आता ही भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी आहे का? हो, पश्चिमेच्या दिशेला असते म्हणून ती पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदी भ्रंश दरीतून वाहते म्हणजेच काय? एका मोठ्या दरीतून वाहते म्हणजेच ती रिफ्ट व्हॅली मधून वाहते. आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य नर्मदा नदीचं आहे की ती रिफ्ट व्हॅली मधून वाहते म्हणजेच भ्रंश दरीतून वाहते, हे लक्षात घ्यायचं आहे. आता दुसरी नदी कुठली होती? तापी. तर तापीचा उगम पण मध्य प्रदेश मध्येच होतो. मुलताई या ठिकाणी होतो. अरबी समुद्राला मिळते बरोबर आणि खंबातच्या आखातालाच मिळते. नर्मदेच्या दक्षिणेस समांतर वाहते म्हणजे जर अशी तुमची नर्मदा जात असेल तर तिच्या खालोखाल तापी अशी जाते. म्हणजेच पश्चिम वाहिनीमध्ये नर्मदेच्या दक्षिणेस समांतर वाहत असते. गोदावरी आपल्याला एक ऑप्शन होता. गोदावरीचा उगम महाराष्ट्रात होतो बरोबर. त्र्यंबकेश्वर, नाशिक महाराष्ट्र येते आणि ती बंगालच्या उपसागराला मिळते. एवढं लक्षात ठेवायचं. कुठे मिळते गोदावरी? बंगालच्या उपसागरात आणि भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे. भारतातील दुसरी सर्वात लांब नदी म्हणजेच गोदावरी आहे. तर मग पहिली कुठली असणार आहे भारतातील लांब नदी? तर ती असणार आहे गंगा. कोणती असणार आहे? तर ती गंगा नदी असणार आहे. आणि भारतातील दक्षिण गंगा म्हणून आपल्या गोदावरीला ओळखलं जातं. गोदावरीला दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं. आता तुम्हाला प्रश्न येईल आणि हा प्रश्न भरपूर एक्झाम मध्ये विचारलेला आहे की पश्चिम वाहिनी प्रमुख नद्या कोणत्या आणि पूर्व वाहिनी प्रमुख नद्या कोणत्या आहेत? तर पश्चिम वाहिनी म्हणजे काय? पश्चिमेकडे वाहणाऱ्या अरबी समुद्राकडे कोणत्या आहेत? नर्मदा, तापी, माहीम, साबरमती. आणि कोकणातल्या नद्या पण पश्चिम वाहिनी आहेत. तर पूर्व वाहिनी कोणत्या? पूर्वेकडे वाहणाऱ्या गंगा, गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि महानदी. लक्षात ठेवायचं. सर्वात लांब कुठली आहे? गंगा. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी पण गोदावरीच असणार आहे. या नदीने म्हणजे गोदावरी खोरे हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खोरे आहे. गंगा खोऱ्यानंतर. ऑब्विसली गंगा जर सगळ्यात मोठी असेल तर तिचं खोरं पण मोठंच येणार. म्हणूनच गंगा खोऱ्यानंतर गोदावरी खोरे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खोरे असायला हवे आणि असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतीय मान्सून बाबत खालील विधाने विचारात घ्या. नैऋत्य मान्सून भारतात सर्वाधिक पाऊस पडतो. तमिळनाडूला ईशान्य मान्सून पासूनही पाऊस मिळतो. राजस्थानमध्ये भारतातील सर्वाधिक पाऊस पडतो. कोणतं बरोबर आहे? आता तुम्हाला तिसरं जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल हे नॉनसेन्स स्टेटमेंट आहे. राजस्थानमध्ये भारतातील सर्वाधिक पाऊस पडतो. जर असं असेल तर तिथं दुष्काळ असला किंवा तिथं वाळवंट असणार आहे का? नाही. 3 कट करा. 3 कट केलं की आपल्याला उरतो ए. म्हणजे काय? नैऋत्य मान्सून भारतात सर्वाधिक पाऊस देतो. बरोबर आहे. नैऋत्य मान्सून पाऊस देतो आणि तमिळनाडूला ईशान्य मान्सून पासून हे पाऊस मिळत असतो. भारतीय मान्सूनचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. कुठला? एक नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट कडून येणारा, तो जो की जून ते सप्टेंबर मध्ये पडतो, जो की सध्या सुरू आहे आपल्याकडे आता जुलैमध्ये. नैऋत्य मान्सून आहे म्हणजे साऊथ वेस्ट कडून येणारा. आणि एक असतो ईशान्य मान्सून म्हणजे नॉर्थ ईस्ट कडून येणारा. ऑक्टोबर आणि डिसेंबरच्या मध्ये जो पाऊस पडतो तो ईशान्य मान्सून म्हणून ओळखला जातो. आता नैऋत्य मान्सूनची काय आपण वैशिष्ट्य पाहू, जो की आपल्याला रेग्युलर म्हणजे जून ते सप्टेंबर मध्ये असतो. आणि याच कालावधीत भारताला 70 ते 75% पाऊस, वार्षिक पाऊस या प्रकारच्या मान्सूनमुळे मिळत असतो. 1 जून रोजी सुरू होतो आणि तो केरळ किनारपट्टीवर सगळ्यात आधी दिसून येतो. आणि याच नैऋत्य मान्सूनच्या 2 शाखा पडतात. कुठल्या आहेत त्या? अरबी समुद्राच्या आणि बंगालच्या समुद्रातून. म्हणजेच काय?
अरबी समुद्रातून जे गरम पाण्याची येतं, गरम पाण्यामुळे जो पाऊस पडतो तो अरबी समुद्र, आणि बंगालच्या उपसागरातून पडणारा बंगालच्या उपसागर शाखा असं आहे ते. आणि आता ईशान्य मान्सून म्हणजे काय? मुख्यतः तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश येथे पाऊस देतो. तामिळनाडूला वार्षिक पावसाचा मोठा भाग या मान्सूनमुळे मिळत असतो. एवढंच लक्षात ठेवा, जास्त डीप क्वेश्चन यावर येणार नाही. रतातील झाले हे, रतातील नाही, भारतातील आहे. भारतातील सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? मौसिनराम, मावसिनराम किंवा मौसिनराम काही म्हणा, फक्त लक्षात ठेवा तिथं पडतो आणि मेघालयला आहे. पूर्वी चेरापुंजीला मानले जायचे, पण आता हे चेरापुंजी नाही तर मौसिनराम आहे, जे की मेघालयमध्ये आहे. सगळ्यात कमी पाऊस जैसलमेर, राजस्थानला. आणि मान्सूनचा अभ्यास करणारे मान्सून मेट्रोलॉजी त्याला म्हणतात. आपल्या भारतीय हवामान विभाग IMD म्हणतात. नवी दिल्लीला त्याचं मुख्यालय आहे. आणि मान्सूनचे आगमन सगळ्यात पहिलं केरळला येथे होते आणि तिथून पुढं संपूर्ण भारतात आपल्याला पाऊस पाहायला मिळतो. चला पुढच्या प्रश्नाकडे. तर माझ्या दिद्यांनो किंवा माझ्या मोठ्या बहिणी, छोट्या बहिणी कोणीही असतील, तुम्ही जर एवढं माझे क्वेश्चन छानपैकी करत असाल तर निश्चित मी तुम्हाला सांगून देते तुमची रिव्हिजन एकदम बेस्ट होत आहे. काळ्या मातीबाबत खालील विधाने विचारात घ्या. काळी माती प्रामुख्याने बेसॉल्ट खडकापासून तयार होते. कापूस पिकासाठी ही माती अत्यंत उपयुक्त आहे. या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. काय आहे बरोबर? फक्त 1, 2 बरोबर आहेत? फक्त 2, 3 बरोबर आहेत? फक्त 1 आणि 3 बरोबर आहेत की 1, 2, 3 सगळे बरोबर आहेत? काळी माती कापूस पिकासाठी अत्यंत उपयुक्त असते. हो, आपण पहिल्यापासून ऐकले. काळ्या मातीत कापूस चांगल्या प्रकारे येतो, हे बरोबर आहे. 2 बरोबर आहे. या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते का? नाही, उलट जास्त क्षमता असते काळ्या मातीत पाणी धरून ठेवायची. त्याच्यामुळे तिसरं चूक आहे. काळी माती प्रामुख्याने बेसॉल्ट खडकापासून झाली आहे का? हो, बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली आहे. आणि डेक्कन ट्रॅप, ज्याला की आपण म्हणतो दख्खनचं पठार, ते पण काळ्या मातीपासून बेसॉल्ट खडकापासून तयार झालेलं आहे. आणि महाराष्ट्राचा भरपूर मोठा भाग बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे. आता एक्सप्लेनेशन बघू आपण याचं. काळी माती, ज्याला ब्लॅक किंवा रेगूर सॉइल असं म्हणतात, रेगूर माती म्हणतात किंवा कापसाची माती पण म्हटलं जातं. प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या अपक्षयातून तयार झालेलं आहे काळी माती. बेसॉल्ट खडक होता, ते जे झीज होऊन आपल्याला काळी माती तयार झाली, म्हणजेच अपक्षयातून तयार झाली असं म्हणता येतं. काळी माती काळा आणि गडद राखाडी रंग असणार आहे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप जास्त आहे. हाय वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी आहे. यामध्ये काय आहे? पोटॅश तर आहे, चुना म्हणजे लाईम आहे, आयर्न म्हणजे लोह आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आहे. आणि काय कमी असणार आहे मग? नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी असणार आहे. उन्हाळ्यात या मातीला भेगा पडतात, त्याच्यामुळे मातीला नैसर्गिकरित्या हवा मिळते. त्याच्यामुळे सेल्फ प्लग इन नेचर असं पण तिला म्हटलं जातं. एवढं फक्त लक्षात ठेवा, पाणी धरून ठेवायची कॅपॅसिटी खूप जास्त असते. रंग काळा, बेसॉल्ट खडकापासून तयार झाली. रेगूर माती किंवा कापसाची माती म्हणतात. आणि पोटॅश, चुना, लोह, मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं. आणि नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी असतं. आता प्रमुख पिके कुठल्या येतात? कापूस, ज्वारी, ऊस, सोयाबीन, सूर्यफूल, तूर हे एकदम योग्य प्रमाणात येतात. आणि काळी माती सर्वाधिक कुठं आढळते? महाराष्ट्रात आढळते. आपल्या महाराष्ट्रात आढळते. इतर राज्य म्हटलं तर मध्य प्रदेश आहे, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आहे. लाल माती, लोहाचे प्रमाण जास्त असते. गाळाची माती कुठं आहे? गंगा सिंधू जो नदीचा मैदानी भाग आहे तिथे गाळाची माती दिसून येते आणि तिथे तांदूळ आणि गहू उपयुक्त प्रमाणात येतो. आणि लेटराइट मातीचं काय? लेटराइट माती चहा, कॉफी, रबर लागवडीसाठी उपयुक्त असते. आणि हे आपल्याला कोकण किनारपट्टीवर दिसते, जिथे पर्जन्य पण जास्त असतो आणि तापमान पण जास्त असतो. त्याला लॅटराइट माती असे म्हणतात. जायचं का पुढच्या प्रश्नाकडे? तर आता झाले पॉलिटीचे प्रश्न सुरू. कोणाकोणाचं पॉलिटी आवडीचं आहे सांगा बरं. मला तर जिओग्राफी फार आवडतं. बरं, आपण प्रश्न पाहू चला. राष्ट्रपती बाबत खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रपती हे भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत. राष्ट्रपतींची निवड थेट जनतेकडून होते.
राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतात. कोणतं वाक्य बरोबर आहे? फक्त 1-2, फक्त 2-3, फक्त 1-2 की सर्व विधाने बरोबर आहेत. आता दुसरं वाक्य बघा. राष्ट्रपतींची निवड थेट जनतेकडून होते का? आपण निवडून देतो का? तुम्ही कधी केलंय का राष्ट्रपतीसाठी वोट? नाही, मी तर नाही केलं. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. 2 कट करा. हे गेलं, हे गेलं, हे पण गेलं. एक जरी तुम्हाला आलं ना स्टेटमेंट ओळखता, तरी उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. तुम्ही फक्त एक तरी निवडायचा प्रयत्न करायचा. आता 1 आणि 3 बरोबर आहे. म्हणजे काय? राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतात. हो, आपण पाहिले. मागच्या काही प्रश्नांमध्ये आपण पाहिले. राष्ट्रपती भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत का? हो, आहेत. आता आपण ह्याचं एक्सप्लेनेशन पाहू. घटनात्मक आधार राष्ट्रपतीसाठी कशात आहे? कलम 52 ते 62 मध्ये आपल्याला दिसून येतो. भारताचे पहिले राष्ट्रपती विचारले तर कोण असणार आहेत? राजेंद्र प्रसाद. सध्याचे कोण आहेत? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. लेडीज आहेत त्या. यांचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्षाचा. निवड कोण करतं? आपण करतो का? जनतेकडून होतं का? तर थेट जनतेकडून न होता त्यांच्यासाठी निर्वाचन मंडळ असतं, त्यांच्यातर्फे राष्ट्रपतींची निवडणूक होत असते. आता निवडणूक झाली मंडळाकडून, तर राजीनामा कुणाकडे देणार आहेत? राजीनामा ते उपराष्ट्रपतीकडे देतात. उपराष्ट्रपतीकडे राजीनामा देतात. त्यांना शपथ कोण देतं? भारताचे मुख्य न्यायाधीश, म्हणजेच त्यांना आपण सरन्यायाधीश म्हणतो, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आणि मग कोण नियुक्ती करतं? नियुक्ती त्यांची पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. झालं क्लिअर? हे त्यांच्याविषयी काही आर्टिकल आहेत. कलम 52 भारतात राष्ट्रपती असेल म्हणतो. कलम 53 संघाची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीकडे निहित आहे. कलम 54 राष्ट्रपतींची निवड. तर कलम 56 कार्यकाळ म्हणजे 5 वर्षाचा असणार आहे. आणि कलम 61 राष्ट्रपतीचा महाभियोग म्हणजे इम्पिचमेंट याविषयी आहे. इम्पिचमेंट महाभियोग म्हणजे काय? तर राष्ट्रपतीला काढून टाकण्याची प्रथा किंवा प्रक्रिया म्हणजेच महाभियोग होय. आणि हे आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. राज्यसभेबाबत खालील विधाने विचारात घ्या. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. राज्यसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. फक्त 1-2 बरोबर, फक्त 2 आणि 3 बरोबर, फक्त 1 आणि 3 बरोबर की सर्व बरोबर आहे. कार्यकाळ असतो का राज्यसभेला? नाही, राज्यसभेचा कार्यकाळ नसतो. मग 3 कट करा. 1 आणि 2 बरोबर आहे. घटनात्मक आधार काय? कलम 79 ते 122 हा घटनात्मक आधार आहे. राज्यसभा संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. हो, बरोबर. कनिष्ठ कोण आहे? लोकसभा. जास्तीत जास्त सदस्य संख्या त्यांची किती आहे? राज्यसभेची 250, 250. आता हे सेग्रेशन तुम्ही करा. 268 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी तर 12 ची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात. नामनिर्देशित करत असतात. सध्याची सदस्य संख्या किती आहे? 245 आहे. राज्यसभा कायमस्वरूपी सभागृह आहे. ते कधीही विसर्जित होतं का? ते कधीही विसर्जित होत नाही. आणि प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. दर 2 वर्षांनी 1/3 म्हणजे 1/3 सदस्य निवृत्त होत असतात. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतो आणि उपसभापती राज्यसभा स्वतःच्या सदस्यांमधून निवडत असते. कारण अध्यक्ष कोण असतं? उपराष्ट्रपती असतो. पुढचा प्रश्न. भारत छोडो आंदोलनाबाबत खालील विधाने विचारात घ्या. हे आंदोलन 1942 मध्ये सुरू झालं. करो या मरो हा संदेश महात्मा गांधींनी दिला. हे आंदोलन बंगालच्या फाळणी विरोधात होते. कोणतं बरोबर आहे? भारत छोडो आंदोलन 1942 ला झालं का? हो, 1942 ला झाले. करो या मरो गांधींनी संदेश दिला का? हो. आणि बंगालच्या फाळणी विरोध कसं होईल? बंगालची फाळणी कधी झाली? 1905 ला. आंदोलन झालं 1942 ला. मग 3 चुका आहे, तर आपलं 1 आणि 2 उत्तर बरोबर असणार आहे. कधी सुरू झाले? 8 ऑगस्ट 1942 ला. कुठं? ग्वालियर टँक मैदान, मुंबई येथे. नेतृत्व महात्मा गांधींनी केलं. घोषणा सगळ्यात फेमस होती, करो या मरो, डू ऑर डाय. आपल्या लक्षात? कारण काय होतं? क्रिप्स मिशन अपयशी ठरले होते, म्हणून
भारत छोडो आंदोलन सुरू झालं होतं. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. सत्यशोधक समाजाची स्थापना केली, स्त्री शिक्षणासाठी कार्य केले, त्यांनी होम रूल लीगची स्थापना केली. कोणतं बरोबर आहे? फक्त 1 आणि 2, फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि 3 की सर्व विधाने बरोबर आहेत? महात्मा ज्योतिराव फुले. फक्त 1 आणि 2 बरोबर आहे. त्यांचं पूर्ण नाव होतं ज्योतिराव गोविंदराव फुले. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला कटगुण सातारा येथे आणि मृत्यू झाला 28 नोव्हेंबर 1890 पुणे येथे. स्थापना त्यांनी सत्यशोधक समाजाची केली का? हो केली. 24 सप्टेंबरला 1873 ला पुणे येथे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 24 सप्टेंबर 1873. आलं लक्षात? जातीभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन करण्यासाठी आणि त्यांनी 1844 ला पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा होती ही, जी त्यांनी स्थापना केली. 1848 पुण्यात केलेली आहे. बालहत्या प्रतिबंधक गृह पण त्यांनी सुरू केलेलं होतं. आता प्रश्नामध्ये होतं आपल्या होम रूल लीग त्यांनी स्थापन केले का? नाही, त्यांनी स्थापन केले नाही. तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि ॲनी बेझंट यांनी होम रूल लीग सुरू केलेलं होतं. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिळक, आगरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. बहिष्कृत हितकारिणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 ला स्थापन केली होती. आलं लक्षात तुमच्या? आता आपण ऍक्ट घेणार आहोत, जे की ICDS मध्ये अगदी महत्वाचा टॉपिक गणला जातो. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 बाबत खालील विधाने विचारात घ्या. नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळवण्याचा अधिकार देतो. हा कायदा 2005 मध्ये लागू झाला. हा कायदा खाजगी कंपन्या या कायद्याच्या कक्षेत थेट येतात. आता बघा 2005 इथंच दिले, त्याच्यामुळे हा कायदा 5 ला लागू झाला का? आणि हा कायदा थेट खाजगी कंपन्या लागू होईल का? हो नाही. कसं होईल? असं हे बरोबर नाहीये. 3 कट करा. 3 कट केलं की आपल्याला उत्तर येतं 1 आणि 2. कधी लागू झालाय? 12 ऑक्टोबर 2005 ला. तारीख लक्षात ठेवा, 12 ऑक्टोबर 2005. उद्देश काय? पारदर्शकता, उत्तरदायित्व आणण्यासाठी. कोण अर्ज करू शकतं? कोणतीही भारतीय व्यक्ती अपील करू शकतो. या संबंधित जनमाहिती अधिकारी असतो आणि माहिती देण्याची मुदत किती आहे? 30 दिवसाची. आणि जर माहिती तुमच्या जीवन व स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर 48 तासात माहिती द्यावी लागते. प्रथम अपील कुणाकडे केलं जातं? वरिष्ठ अधिकाऱ्याकडे. आणि द्वितीय अपील केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोगाकडे अपील केलं जातं. दुसरा ऍक्ट पाहू. लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम 2013, ज्याला आपण पॉश ऍक्ट म्हणतो, बाबत खालील विधाने विचारात घ्या. कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. 10 किंवा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थेत अंतर्गत तक्रार समिती, इंटरनल कंप्लेंट कमिटी स्थापन करण्यात आली आहे. हा कायदा केवळ सरकारी कार्यालयांनाच लागू होतो. आता लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम आहे, हा फक्त सरकारी कार्यालयांना लागू होतो का? नाही. तर 3 कट करा. आलं उत्तर 1 आणि 2 बरोबर आहेत. सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन ॲट वर्कप्लेस प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट 2013 चा कायदा आहे. 9 डिसेंबर, तारीख लक्षात ठेवा, 9 डिसेंबर 2013 ला लागू झाला आहे. कार्यस्थळी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण देणे, तक्रार निवारण करणे हे उद्देश आहे. कोण होता वकील? जस्टिस JS वर्मा यांच्या समितीच्या शिफारशीने विशाखा गाईडलाईन्स म्हणजे मार्गदर्शक तत्वे 1997 ला आलेली आहेत. एकदम महत्वाचं आहे विशाखा गाईडलाईन्स. आणि इंटरनल कंप्लेंट कमिटी काय आहे? ज्या पण कार्यालयात कुठल्याही खाजगी असो, प्रायव्हेट असो किंवा सरकारी असो, काही असो, 10 कर्मचारी किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी असतील तर ICC म्हणजे इंटरनल तक्रार कमिटी स्थापन करायला पाहिजे. आणि जर 10 पेक्षा कमी असतील तर त्यांच्यासाठी लोकल कंप्लेंट कमिटी असते, LCC म्हणतो आपण त्याला. ही जिल्हा पातळीवर असते आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थापन केली जाते. तिथे तक्रार नोंदवली जाते जिथे 10 पेक्षा कमी कर्मचारी असतील तिथे. आणि तक्रार दाखल करण्याची मुदत किती आहे? तक्रार दाखल करण्याची मुदत घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत तुम्ही तक्रार दाखल करू शकता.
किशोर न्याय बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट बाबत खालील विधाने विचारात घ्या. हा कायदा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांशी संबंधित आहे. या कायद्यात दत्तक प्रक्रियेची तरतूद आहे. हा कायदा फक्त 18 वर्षावरील व्यक्तींना लागू होतो. कोणतं बरोबर आहे यापैकी? फक्त 1, 2, फक्त 2, 3, फक्त 1 आणि 3 की 1, 2, 3? आता किशोर न्याय बालकांची काळजी संरक्षण अधिनियम आहे, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट. यामध्ये दत्तक प्रक्रिया येत नाही हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यासाठी कारा म्हणून एक बॉडी आहे, ती दत्तक प्रक्रियेशी संबंधित आहे. 2 कट करा, आपल्याला फक्त उत्तर येतं 1 आणि 3. कधी कधी तुम्हाला सगळंच माहिती असायला हवं असं काही नसतं. कधीचा ऍक्ट आहे हा? 2015चा, जे ऍक्ट म्हणून ओळखलं जातं. उद्देश काय? कायद्याशी संघर्ष करणारे बालक असतील त्यांची काळजी घेणे, संरक्षण करणे आणि त्यांचे पुनर्स्थापन करणे हे आहे. बालक म्हणजे काय? 18 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे बालक असणार आहे. आता ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डची पण स्थापना आहे, यात चाइल्ड वेलफेअर कमिटीची पण स्थापना आहे आणि कारा ही दत्तक प्रक्रियेशी संबंधित आहे. मी आता सांगितलं तुम्हाला. एवढंच लक्षात ठेवा, एवढं काय जास्त लक्षात ठेवायचं नाही. आता आपण सायन्सचे प्रश्न पाहणार आहोत. मानवी रक्ताबाबत खालील विधाने विचारात घ्या. लाल रक्तपेशी ऑक्सिजन वाहून नेतात. पांढऱ्या रक्तपेशी रोगप्रतिकारक कार्य करतात. प्लेटलेट्सचे मुख्य कार्य ऑक्सिजन वाहून नेणे आहे. फक्त 1 आणि 2 बरोबर, फक्त 2 आणि 3 बरोबर, फक्त 1 आणि 3 बरोबर की 1, 2, 3 बरोबर. यातून तुम्हाला एक माहिती पाहिजे, प्लेटलेट्सचे मुख्य कार्य ऑक्सिजन वाहून नेणे आहे का? नाही. प्लेटलेट्स ऑक्सिजन वाहून नेतात का? तर नाही. हे तुम्हाला जर माहित असेल तर तुम्हाला उत्तरापर्यंत येत आहे. तुम्ही 1, 2 बरोबर आहे. आता आपण एक्सप्लेनेशन पाहू. रक्ताचे मुख्य घटक कुठले आहेत? तर रक्ताचे 2 मुख्य घटक आहेत. कोणते? प्लाझ्मा आणि रक्तपेशी. प्लाझ्मा प्लाझ्मा किती असतो रक्तात? सुमारे 55% प्लाझ्मा रक्तामध्ये असतो आणि रक्तपेशी या 45% असतात रक्तामध्ये. हा, लाल रक्तपेशी म्हणजेच काय? आरबीसी. त्यांनाच आपण इरिथ्रोसाइट्स असं म्हणतो. आता ह्या काय काम करतात? लाल रक्तपेशी ह्या ऑक्सिजन व काही प्रमाणात कार्बन डायऑक्साइडचे वहन करतात. कोण? लाल रक्तपेशी. आता लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग येतो, बरोबर. निर्मिती कुठे होते? रेड बोन मॅरो म्हणजे लाल अस्थिमज्जामध्ये ह्यांची निर्मिती होते. सुमारे आयुष्य किती असतं? 120 दिवस लाल रक्तपेशींचे आयुष्य असतं. आता पांढऱ्या रक्तपेशी काय असतात बघू. या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.